तर बघा इव्हिनिंगची वेळ आहे, संध्याकाळचे 5:30 वाजले. 5:30 वाजता पावसाला सुरुवात झाली आहे आणि ह्या वर्षी ना पावसाळा हा लवकरच लागला आहे. मेपासूनच पावसाळा सुरू झाला आहे. 1 महिना अगोदरच पाऊस सुरू झाला आहे आणि आता पण आहे ना दररोजचा पाऊस येतोय. दररोज थोडा का होईना पाऊस येतोय. आमच्याकडं तर आहे ना दररोजचा पाऊस चालू आहे. असं ऊन अजिबात पडत नाही आहे. तर दररोजचाच पाऊस आहे आणि वातावरण बघा कसं झालं आहे. वावरात पाणी तुंबतंय. म्हणजे पाऊस आला का ते पाणी जिरत नाही आता वावरामध्ये तुंबून राहतं. असं पाऊस येतोय तर बघा किती पाणी तुंबलंय पावसाचं. पाऊस काही जास्त मोठा नाही आहे, बारीकच आहे, पण पाणी तुंबलंय वावरांमध्ये. तर असो चला. हाय हॅलो गुड इव्हिनिंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तर चला, संध्याकाळचे 6:30 वाजले. 6:30 वाजता व्हिडिओला सुरुवात केली आहे. आत्ताच आहे ना पाऊस येऊन गेलाय आमच्याकडं. आत्ताच उघडलाय पाऊस आणि मी आली इथं कढीपत्ता घेण्यासाठी. तर आज आहे ना मस्त असं पिठलं पोळीचं बेत आहे. तर म्हटलं चला कढीपत्ता घेऊन जावं. तर म्हटलं चला व्हिडिओला पण सुरुवात इथूनच करावं. का छान असं मस्त वातावरण आहे, हिरवगार गिन्नी गवत आहे पाठीमागं. तर इथूनच आपण व्हिडिओला सुरुवात करावं. तर चला, आज आहे ना पिठलं पोळी करायची आहे. तर मग त्याच्यासाठी मी कढीपत्ता घ्यायला आली होती इथं. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करते. तर आता आहे ना लोणचं टाकायचं आहे मला. तर लोणच्या म्हणजे कैरीच्या खापा वगैरे करून ठेवलंय, सुकून घेतलंय. ते मिठामध्ये आणि हळदीमध्ये दिवसभर टाकल्या होत्या. तर आता मस्त अशा सुकल्या आहे. तर आता आहे ना लोणचं टाकून घेते. तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आमच्याकडे कशा पद्धतीने लोणचं टाकतात ते. तर बघा मस्त असा कढीपत्ता घेतलाय मी. तर बघा कढीपत्ता घेऊन चालली घरी. तर आता मस्त पिठलं करते कढीपत्ता टाकून. तर बघा इथं आहे ना जे आपण लोणच्यासाठी कैरीच्या खापा केल्या होत्या ना त्या फॅन खाली सुकत टाकल्या आहे. मस्त अशा कोरड्या झाल्या, सुकल्या पण छान आहे. तर आता आहे ना लोणचं भरून घेते. तर चला आता आपण आहे ना लोणचं करून घेऊ. स्वयंपाक वगैरे सर्व झालाय. आता लोणचं बनवायचं आहे. तर सगळं साहित्य मी काढून घेतलंय इथं. तर तुम्हाला दाखवते मी काय काय साहित्य घेतलंय ते. तर चला मी तुम्हाला साहित्य दाखवते. आणि लोणचं आहे ना लोणच्याचा मसाला आहे ना तयार करून घेते आता. तर बघा इथं सर्व मसाला मी घेतलाय. तर आता हा मसाला तयार करायचा आहे. तर 5 किलो कैऱ्याचं लोणचं आहे. तर त्यासाठी 1 वाटी भरून लसूण घेतलं आहे. इथं मिरे घेतले 20 ग्रॅम, दालचिनी पण 20 ग्रॅम घेतली आहे. इथं दालचिनी पण घेतली आहे. गूळ अर्धा किलो घेतला आहे आणि लवंगा पण 20 ग्रॅम घेतल्या आहे. मिरच्या घेतल्या आहे मी 20 ग्रॅम आणि बडूसोप घेतली आहे 30 ग्रॅम घेतली आहे. सॉरी, रामबंधू लोणचे मसाला घेतला आहे. आणि त्यानंतर इथं मीठ घेतलं आहे आणि इथं मोहरीची डाळ घेतली, ती पण अर्धा किलो घेतली आहे. त्यानंतर इथं 1 किलो तेल घेते. तर आता आपण आहे ना हे सर्व साहित्य आहे ना भाजून घेऊ. तर इथं कढई गरम करायला ठेवली आहे आणि आता आपण आहे ना सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे. तर हे सर्व आहे ना खाली काढून घेते मी. तर इथं परातीमध्ये ना सुरुवातीला मीठ टाकते. तर मीठ सुद्धा 20 ग्रॅम घेतलंय मी. 5 किलो कैरीसाठी पुष्कळ आहे, कारण आधी पण आपण मीठ आणि हळद लावलेली आहे ना, त्यामुळं मग एवढं मीठ घेतलंय मी. तर सुरुवातीला आहे ना आपण मोहरीची डाळ आहे ना ही भाजून घेणार आहे. तर चला आता आपण सुरुवातीला आहे ना मोहरीची डाळ आहे ना ही भाजून घ्यायची आहे. तेल वगैरे काही टाकायचं नाही. प्रत्येक वस्तू भाजायला कोरडीच वस्तू भाजून घ्यायची आहे आणि हलकीशी भाजायची, म्हणजे जास्त डाग पडेपर्यंत नाही भाजायची. थोडीशी हलकी भाजून घ्यायची आहे, म्हणजे तिचा कडवटपणा आहे ना तो कमी होतो आणि तिच्यामध्ये जे मॉइश्चर असतं ना ते पण कमी होतं. तर आधी ना ताटामध्ये मीठ टाकलंय मी. मोठी परात घेतली आहे. आपल्याला लोणचं कालवायला आहे ना मोठी परात, म्हणजे मोठी परात किंवा घमेला असलं ना तरी पण चालेल. तर मोठी वस्तू लागते. तर अगोदर मीठ पसरून घेतलं ताटामध्ये. त्यानंतर आता गरम वस्तू ज्या आपण भाजून घेणार आहे ना त्या मिठावर टाकणार आहे. तर अशा पद्धतीने आहे ना आपण सर्व मसाले ना हे भाजून घेणार आहे. तर मोहरीची डाळ आहे ना ही चांगली भाजून झाली. ती आता आपण मिठावर टाकून घेऊ आणि त्यानंतरच दुसऱ्या वस्तू भाजायला घेऊ. त्यानंतर आपण बडूशोप भाजून घेऊ आणि हे सर्व जे डाळ बडूशोप पण ते आहे ना, तर ते मी दुकानमधून आणल्यानंतर साफ करून घेतले होते. त्याच्यामधलं काडी कचरा सर्व काढून घेतलं होतं आणि त्यानंतरच आता भाजायला सुरुवात केली आहे. भरपूर अशी घाण असते त्यामध्ये, काडी कचरा असताना, तर ते साफ करून घेतलं होतं अगोदर. तर आता बडूसोप पण भाजून झाली आहे आणि मिरे आणि लवंग ते पण दोन्ही ना 20-20 ग्रॅम घेतलंय, ते पण भाजून घेणार आहे बडूसोप भाजायचं झाल्यावर. पहिले कसे सुरुवातीला आहे ना माठामध्ये आपण लोणचं केलं जायचं. आपली आजी आई
ही आहे ना माठामध्ये लोणचं घालायचे. ते लोणचं आहे ना खूप छान लागायचं चवीला. पण आता हल्ली कसं आहे, चिन्या मातीच्या बरण्या, काचाची बरणी यामध्येच टाकतात. पण ज्या मडक्यातल्या लोणच्याची चव आहे ना ती अप्रतिम असते. खूप छान चव लागते मडक्यातल्या लोणच्याची. आणि ते मडक्यातलं लोणचं आहे ना तर त्यामध्ये ना तेल वगैरे काही नितरत नव्हतं. ते म्हणजे बनवतानाच लोणच्याचं मडकं बनवलं जायचं ते. आणि कुंभाराकडे गेल्यानंतर ते आपण जर विचारलं ना लोणच्याचं मडकं द्या, तर ते आपल्याला तेच माठ द्यायचे लोणच्याचा. तर आता मिऱ्या आणि लवंगा भाजून घेतल्या. त्यानंतर मिरची घेतली मी. तर बेडगी मिरची वापरली मी. ती चवीला आहे ना छान असते, कलरला पण भारी असते, त्यामुळे ती मिरची वापरली मी. तर दालचिनी आहे ना भाजून झाली. आता आपण यात थोडीशी दालचिनीचे कुटके आहे ना ते टाकायचे, म्हणजे थोडीशी तोडून टाकायची आणि थोडीशी ना कुटून टाकायची, बारीक कूट करायचा आणि मग टाकायची, म्हणजे त्याचे स्माईल आहे ना छान येतो. त्यानंतर आहे ना आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकू. तर लसूण तळण्यासाठी जास्त नाही टाकायचं आहे, थोडंसं टाकायचं, चांगलं गरम होऊन द्यायचं आणि त्यामध्ये ना लसूण तळून घ्यायचा. लसूण जास्त लालसर नाही करायचा आहे, तर थोडासा सफेदच राहायला पाहिजे, तो छान लागतो. आणि जो आपण लालसर करतो ना त्याचा करपट असा जळलेल्यासारखा वास येतो, त्यामुळे ना जास्त जळू नाही द्यायचा. तर छान असा तळून घ्यायचा आहे आपल्याला लसूण या तेलामध्ये. तेल चांगलं गरम होऊ देऊ, त्यानंतरच त्यामध्ये ना लसूण टाकू. तर तेल गरम होईपर्यंत आहे ना आता आपण मिरची बारीक करून घेऊ. तर मी आहे ना बेडगी मिरची वापरली आहे, कारण ती तिखटाला पण थोडीशी कमी असते आणि चवीला पण छान असते आणि रंग पण खूप सुरेख येतो, त्यामुळे ना मी बेडगी मिरची वापरली 20 ग्रॅम. तर आता ही मिरची ना मिक्सरला बारीक करून घेते. तर बघा तुम्हाला दाखवते मी, अशा पद्धतीने बारीक झाली ती. तर ती मिरची पण आपण आहे ना ताटामध्ये लगेच टाकून देऊ. आपण हे सर्व गरम पदार्थ आहे ना मिठावरती टाकले, म्हणजे मीठ पण पगळून जाईल. आणि आता यावरती ना आपण जो लसूण तळलेला आहे ना तर तो टाकायचा आहे. तर एक लसणाची पाकळी ना मी टाकून पाहिली, तेल चांगलं तापलं आहे, त्यामध्ये आता सर्व लसूण टाकून देते आणि छान असा लसूण तळून घेते. ते बघा मस्त असा लसणाचा स्माईल येते, वास छान येतोय लसणाचा. तर 2-1 मिनटं आहे ना चांगला तळून घेऊ आपण लसूण. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे सर्व तेल आहे ना आपण जो ताटामध्ये मसाला काढला आहे ना ह्या मसाल्यावरती टाकायचा, म्हणजे मिरची ते सर्व तळून जाईल. आणि यामध्ये ना मी रामबंधू लोणचे मसाला घेतला आहे. या मसाल्यामध्ये पण हिंग, हळद सर्व असतं आणि हळद आपण अगोदरच लोणच्याच्या खापणला लावलेली, त्यामुळे ना हळद काही टाकणार नाही मी. जास्त हळद झाली ना तर लोणच्याची चव आहे ना ही बिघडते, त्यामुळे ना मी आता हळद काही टाकणार नाही आहे. तर एवढा तुम्हाला दाखवला ना तेवढाच मसाला टाकते मी. तर आता हे जे लसूण तळलेलं आहे ना या मसाल्यावर आहे ना टाकते तर मी. तर आपण आहे ना तेल टाकण्या अगोदर आहे ना आपण जो लोणच्याचा मसाला आणलेला आहे ना रामबंधू लोणचे मसाला, तो टाकते आधी आणि त्यानंतर मग तेल टाकते. तर कारण गरम असेल ना ते, म्हणजे गरम असतं ना तेल, तर या मसाल्यावरती टाकलाय ना तर सर्व मसाला आपला हात तळून निघतो गरम तेलामध्ये. तर आता हे सर्व तेल आहे ना मी चमच्याने टाकते मसाल्यावरती. तर बघा अशा पद्धतीने आमच्याकडं आजी आई असंच लोणचं बनवतात, त्यामुळं मग मी पण असंच बनवते. तर हे लोणचं आहे ना एकदम एक नंबर लागतं आहे, 2 वर्ष टिकतं, खूप छान चवीला पण लागतं हे मिरचीचं लोणचं. यामध्ये ना म्हणजे आपण लाल जी मिरची असते ना ती सगट मिरची पण टाकू शकतो, पण कसं लहान मुलं खातात ना त्यामुळं मी काही टाकली नाही. आणि यामध्ये ना आता परत मी उरलेलं ते तेल आहे ना ते गरम करते कढईमध्ये आणि यामध्येच गुळाचा पाक करून घेणार आहे. तर आता सर्व तेल आहे ना हे कढईमध्ये ओतून देते आणि गूळ टाकते त्यामध्ये, म्हणजे गूळ पगळून जाईल आणि गुळाचा पाक होईल. तर अशा पद्धतीने ना आमच्याकडे लोणचं करत असतात गावाकडं. तर ही गावाकडली पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मला. आणि सहजासहजी हे 2 वर्ष लोणचं टिकतं. तर या 2 दालचिनीचे तुकडे होते ना त्याचे बारीक कूट करून घेतला मी, तो पण टाकून देते. आणि आता हे लोणचं आहे ना मस्त थंड झाल्यानंतर आहे ना हा मसाला त्यामध्ये खापा मिक्स करायच्या आणि खापा पण चांगल्या थंड होऊ द्यायच्या आणि नंतर मग मस्त एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा एखादी चिन्या मातीच्या बरणी किंवा माठामध्ये जरी भरलं ना हे लोणचं तर खूप छान लागतं. माठामधली तर चव एक नंबर लागते, कारण माठामधलं लोणचं आहे ना पूर्वी ज्या आपल्या आई आजी असायच्या ना त्या माठामध्येच लोणचं टाकायच्या. एक नंबर लागतं हे माठामधलं लोणचं. ते लोणच्याचे माठ पण वेगळेच असायचे.
तर हे लोणच्याचे म्हणजे आत्ताचे आहे ना असे नव्हते राहत, एकदम चोपडे माठ असायचे, म्हणजे त्यामधून आहे ना तेल निथरत नव्हतं. तर आत्ताचे जर माठात टाकलं तर तेल निथरतं, पण लोणच्याचे माठ आहे ना हे वेगळेच असतात. तर असो चला, तर आता आपण हा ना तेलामध्ये गूळ टाकून देऊ आणि हा गूळ आहे ना चांगला पगळू देऊ, त्यानंतरच मग ह्या मसाल्यावरती टाकायचा आहे. तर बघा आपला गूळ पण आता आहे ना तेलामध्ये पगळायला लागला आहे. पूर्ण गुळाच्या ज्या गाठी असतात ना खडे, ते पूर्ण प्लेन झाल्यानंतरच आपल्याला गूळ आहे ना हा मसाल्यामध्ये टाकायचा आहे. नंतर ते खडे आहे ना तसेच राहून जातात. आंबट गोड लोणचं आहे ना खूप छान लागतं खायला आणि मुलं पण आवडीनं खातात. तर आता आहे ना हा गूळ आहे ना पूर्ण पगळत आला आहे. तर बघा पूर्ण प्लेन झाला आहे. तर आता आपण हा गूळ आहे ना मसाल्यावरती ना हा गूळ आपण टाकून देऊ. तर अशा पद्धतीनं तर पूर्ण तेल आहे ना टाकायचं नाही आहे. अर्धा तेल टाकल्यानंतर मसाला पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर परत जे राहिलेलं तेल आहे ना ते टाकायचं. आपल्या ज्या कैऱ्याच्या लोणच्याच्या ज्या खापा आहे ना ते बुडेपर्यंत तेल पाहिजेत लोणच्यामध्ये, तेव्हा लोणचं आहे ना खूप छान आणि खूप टाईम असं टिकतं. तर वरचीवर जर खापा असल्या ना त्या वाळून जातात आणि त्यामुळं लोणचं आहे ना खायला चव देत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की लोणचं करा. तुमचंही लोणचं आहे ना एक नंबर होईल माठातल्या लोणच्यासारखं. तर बघा आता मसाला आहे ना हा पूर्ण मिक्स करून घेते आणि त्यानंतर राहिलेलं ते जे तेल आहे ना ते टाकून देते. तर पूर्ण मिक्स करून घ्यायचा चौकडून, म्हणजे सर्व तेलामध्ये ना सर्व मसाले तळले जातात. तर बघा पूर्ण मसाला आहे ना आपला तेलामध्ये मसाला मिक्स होऊन गेला. त्यानंतर उरलेलं जे तेल आहे ना ते गूळ आपण सर्व मसाल्यांमध्ये टाकून देऊ आणि परत एकदा आहे ना मसाला चांगला मिक्स करून घेऊ तेलामध्ये. तर मी मोठी परात घेतली, त्यामध्ये मोकळा मसाला आपला मिक्स करता येतो आणि खापा आहे ना त्या पण मोकळ्या आपल्याला मिक्स करता येत्या. पण मला तरी वाटतंय ना परात पण थोडी छोटीच होईल, त्यामुळं मला थोडंसं मोठं घमिलं घ्यायला पाहिजे होतं. तर मी घमिलं घेते, त्यामध्ये खापा भरून घेते आणि तेलामध्ये मिरचीचा कलर बघा किती छान आला आहे. मस्त असा मसाल्याचा सुगंध पण खूप छान येतोय. तर बघा आता हे तेलामध्ये ना आपण सगळं मिक्स केलं आहे. आता हे जो मसाला आहे ना हा थंड होऊ देऊ आपण. 2 ते 2.5 तास आहे ना हा मसाला पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतरच त्यामध्ये ना लोणच्याच्या कैऱ्या टाकायच्या आहे आपल्याला, म्हणजे खापा टाकायचे आहे. आपण जे खापा केलेले आहे ना ते टाकायचे आहे. इथं मला जागेची ना थोडी अडचण होती, त्यामुळे आहे ना मी गॅसच्या शेगडीवरतीच मिक्स करून घेतलं आहे. तर बघा अशा पद्धतीने आहे ना आपला मसाला मिक्स झाला आहे आणि कलर पण एक नंबर आला आहे त्याला आणि चव पण एकदम छान झाली आहे. तर चव पण घेऊन बघितली मी लोणच्याची, म्हणजे मसाल्याची. तर छान मसाला झाला आहे हा. तर बघा असा मसाला झाला आहे, चांगला थंड झाला आहे. आता आपण यामध्ये ना ज्या कैऱ्यांच्या खापा आहे ना लोणच्याच्या त्या मिक्स करणार आहे. तर परातीत काय होणार नाही, त्यामुळे ना मी घमिल्यामध्ये काढून घेतलं आहे, तुम्हाला अगोदरच बोलली. तर त्या घमिल्यामध्ये ना आता हे तेल टाकणार आहे मी. तर बघा 5 किलो कैरीच्या खापा म्हणजे लोणचं एवढं होतं. तर छोटंसं घमिलं आहे ना ते चांगलं भरून गेलं आहे खापांनी आणि खापा पण चांगल्या सुकले आहे. ह्यावेळेस आहे ना थोड्या मोठ्या मोठ्या खापा केल्या आहे मी. तर आता हा मसाला आहे ना सगळा या लोणच्याचा खापांमध्ये टाकून देऊ आपण आणि चांगला मिक्स करून घेऊ. तर वाव किती छान हे लोणचं झालंय बघा, किती मस्त दिसतंय. खार आणि खापा एकदम मिक्स होऊन गेले आहे. तुम्हाला असं वाटत असेल तेल कमी आहे, पण ते चांगलं 2 ते 2.5 तास असं ठेवलं ना तर बरोबर तेल वरती येईल. तेल पण काही कमी नाही आहे, त्याला भरपूर तेल आहे. तर वरती येईलच, मी तुम्हाला दाखवेलच नंतर बरणीमध्ये भरायच्या वेळेस. पण आता चांगलं छान असं मिक्स करून घेते आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्हाला 2-3 दिवसापूर्वीचा व्हिडिओ शूट करून ठेवला होता मी. मला एडिटिंग करायलाच वेळ नव्हता, त्यामुळे ना आज थोडा लेटच व्हिडिओ येतोय हा.
आणि पावसाचं वातावरण होतं ना, त्यामुळं व्हिडिओ पण अपलोड होत नव्हते. त्यामुळं नेट प्रॉब्लेम असल्यामुळं व्हिडिओ पण तुम्हाला थोडे थोडे लेटच येत जातील. मोठे व्हिडिओ छोटे तर येतात, पण मोठे व्हिडिओ. तर बघा अशा पद्धतीनं ना हे लोणचं तयार झालं आहे आपलं. आता परत आपण हे लोणचं आहे ना ह्या घमिल्यामध्ये 2 ते 2.5 तास ठेवू आणि त्यानंतर आहे ना मस्त असं बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. आणि बरणी पण चांगली स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच त्यामध्ये ना लोणचं भरायचं आहे. किंवा त्या बरणीला आहे ना चिनेमातीची बरणी असते ना, तिला गॅस गरम असला ना म्हणजे गॅस विझून टाकायचा. गरम गॅसवर आहे ना उलटी बरणी ठेवायची आणि त्यानंतरच आहे ना बरणीमध्ये आपलं लोणचं भरायचं. त्यांनी पण आहे ना खूप छान असं लोणचं जास्त दिवस टिकतं आणि चव पण छान लागते. तर असो चला, तर मस्त असं लोणचं झालंय. आता मी आहे ना बरणीमध्ये भरून घेते. तर बघा 2-2.5 तास झाले. तर बघा मस्त असं तेल आलंय वरती आणि लोणच्याचा कलर पण एकदम छान झालाय. तर आता हे लोणचं आहे ना, हे बघा किती तेल आहे लोणच्यामध्ये. तर लोणच्यामध्ये आता तेल टाकायची काहीच गरज नाही. आता हेच लोणचं आहे ना मस्त असं बरणीमध्ये मी भरून घेते. तर लोणचं आहे ना मी दुसऱ्या दिवशी सकाळी भरणार आहे बरणीमध्ये, पण आता सध्या आहे ना असंच ठेवून देणार आहे आणि दुसऱ्या दिवशी भरून घेते. तर दुसऱ्या दिवसाची ना थोडीशी क्लिप घेतली होती मी लोणचं भरताना. तर बघा मस्त असं तेल आलंय वरती आणि आता हे ना चिनी मातीच्या बरणीत भरते. माठ पण फुटून गेलाय आमचा, त्यामुळं माठामध्ये काय भरणार नाही, बरणीतच भरून ठेवते. आणि गावाकडली पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या गावाकडल्या पद्धतीने लोणचं नक्की करून बघा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.